क्लास कुठे आहे? ये तुला दाखवते फर्स्ट इयरचा क्लास कुठे आहे. ऍड्स बघतेस, मराठी सिरियल्स. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मला कमेंट येत असते, मग तो शॉर्ट व्हिडिओ असो किंवा मग लॉंग व्हिडिओ, की पियाची हेअर केअर रुटीन काय आहे ती आमच्यासोबत शेअर कर. मी लवकरच एक असा व्हिडिओ प्लॅन करते, एक तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पटापट शेअर करेल, नाही तर मग लॉंग व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करेल. पण तिची जी काही हेअर केअर रुटीन आहे ती तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल. तसं ना तिच्या केसांना वाढ चांगली आहे, त्यामुळे मी कट पण केले ना केस तरी पटपट वाढतात. आणि मला असं वाटतं की लहान मुलांच्या केसांना काही एवढी जास्त गरज नसते हेअर केअर, पण तरीही जसं आपण आता बघतोय की बरेच म्हणजे जास्त वय नसतं मुलांचं तरीही केस जे असतात ते पांढरे व्हायला लागतात किंवा गळण्याचा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यापासून जर थोडं वाचायचं असेल आपल्याला आपल्या हेअर केअरच्या रुटीनसोबत मुलांची हेअर केअर रुटीन जर चालू करायची असेल तर मग जे काही प्रोडक्ट चांगले असतात ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो मी लवकरच तुमच्यासोबत ते शेअर करते. आणि हो, मी आज हेअर ड्रायर तिच्या केसांसाठी यूज करते, कारण आता तिला ट्युशनला जायचं होतं आणि त्यासाठी तसेच ओले केस ठेवण्यापेक्षा म्हटलं थोडं हेअर ड्रायरने जे आहे रूट्स थोड्याशा ड्राय करून घ्याव्या आणि त्यासाठी मी यूज करते. नाहीतर मी हेअर ड्रायर जास्त करून कधीच यूज करत नाही. खूप गरज आहे तेव्हाच करते थंडीच्या दिवसांमध्ये, कारण तेव्हा सर्दी वगैरे जास्त ती मुलांना व्हायला लागते केस ओले असले तर. आणि हो, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मिंत्राचे काही प्रोडक्ट्स आहेत. एक हॉल व्हिडिओ बनवण्यापेक्षा एखाद्या व्लॉगमध्येच तुमच्यासोबत शेअर करेल. तर हेच ते काही प्रोडक्ट्स आहेत. आता एक एक करून तुम्हाला मी सगळे दाखवतेच. ज्यांची मला प्राईस वगैरे लक्षात असेल तसं सांगेल, पण सगळेच प्रोडक्ट ना खूप छान आहेत. आणि मला मागच्या वेळेस पण कमेंट आली होती की मिंत्राचे अजून हॉल व्हिडिओ जे असतील किंवा जसे प्रोडक्ट्स मागवशील तसे आमच्यासोबत शेअर कर म्हणून. तर तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात, पण एकदा प्रोडक्ट बघायला काही हरकत नाही मला असं वाटतंय, कारण मी खूप असं सर्च करून स्क्रोल करून चांगल्यात चांगले प्रोडक्ट जे आहेत ते ऑर्डर केलेले आहे. तर बघा, हा एक कुर्ता सेट आहे आणि मी यातले सगळेच प्रोडक्ट ठेवते असं नाही आहे. सो तुमच्या माहितीसाठी सांगून देते, हॉल व्हिडिओ आहे. तर मी प्रोडक्टचे जे जेन्युइन रिव्ह्यू असतात ते तुमच्यासोबत शेअर करते. जो कुर्ता सेट तुम्ही आता बघितला अराउंड 1400 रुपये त्याची प्राईज आहे आणि खूप छान मस्त असं सॉफ्ट त्याचं मटेरियल होतं. आणि हा तुम्हाला जो ड्रेस आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलाच होता. मला खूप जास्त छान पण दिसतोय तो, आणि त्यातल्या त्याचं कापड आणि प्राईज वगैरे पण काही जास्त नाही. आय थिंक 799 त्याची प्राईज आहे. हा कुर्ता सेट पण मला असं वाटतं की 1300 रुपयाचा जो आहे हा कुर्ता सेट आहे. सगळ्यांची जी फॅब्रिकची क्वालिटी आहे, स्टिचिंग आहे, खूपच छान आहे. होडणी म्हणा, होडणीची लेंथ म्हणा किंवा बॉटम वेअर म्हणा, सगळं खूप छान असतं. मिंत्राचं मला हेच जास्त आवडतं. मला असं वाटतं की थोडं कॉस्टली असतं तिथे, पण प्रोडक्ट खूप छान रिसीव्ह होतात, म्हणजे क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नसते. सो त्यामुळे त्यांनी प्राईस पण थोडीशी जास्त ठेवलेली असते. आणि हा एक जो आहे अशा पद्धतीने एक कुर्ता सेट होता, हा पण खूप छान आहे. हे सगळे जे काही मी आता तुम्हाला वेअर करून दाखवते ना, सगळेच मी माझ्यासाठी स्मॉल साईजमध्ये मागवलेले होते. सगळ्यांचीच फिटिंग जी आहे ती मला खूप छान अशी मस्त आलेली आहे. हा जरा लूज होता तेवढा ब्लॅक कलरचा, आणि हा पण खूप छान आहे. असा पॅटर्न मी अजून यूज केलेला नाही आहे, त्यामुळे हा एक मागवलेला होता. आता बघूयात लेट्स सी, म्हणजे त्याला ठेवायचं की नाही ठेवायचं म्हणून. आणि आता सध्या जे आहे ते कॉर्ड सेट काय म्हणतात, हा त्यातलाच आहे आय थिंक. ते पण खूप चाललेले आहेत. आणि हा आणि याचा पुढच्या दोघांची प्राईस जी आहे ना ती 799 रुपये आहे. क्वालिटी वगैरे जसं तुम्हाला सांगितलं खूप छान आहे. हे प्रोडक्टची जी लिंक्स आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, नाहीतर मिंत्राचे प्रोडक्ट टॅग केलेले पण असतात, तुम्ही तिथे चेकआउट करून घेऊ शकतात. तिकडूनच डायरेक्ट तुम्ही परचेस केलं ना तरीही चालतं. सो तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा किंवा मग टॅग प्रोडक्ट चेक करा. लास्टला हा जो मी आता घालून दाखवलेला आहे ना, याचा कलर एवढा ब्राईट आहे आणि इतका सुंदर दिसतो ना, म्हणजे मला तर खूपच जास्त आवडलेला आहे. तुम्हाला या सगळ्या ड्रेसमधून सगळ्यात जास्त कुठला आवडला कुर्ता सेट वगैरे मला नक्की कमेंटमधून सांगाल. आणि सो चला, इथे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे मी, आणि आता जे आहे त्यांना मी रिटर्नला टाकलेलं आहे. सो हे पण एक खूप मोठं काम असतं, म्हणजे जरी असं वाटतं की प्रोडक्ट ऑर्डर करणं आणि दाखवणं म्हणजे त्यामागे खूप मोठा तामझाम असतो. माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्यालाही खूप जास्त टाईम टेकिंग ती प्रोसेस असते. बऱ्याच वेळा सॅटर्डे संडेचे प्लॅन कॅन्सल करावे लागतात, कारण प्रोडक्ट रिसीव्ह होणार असतं, नाहीतर मग ते रिटर्न जाणार असतं. चला, असो स्ट्रगल सोडूयात साईडला. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं ना की मला लिंक्स प्रोव्हाइड करता येत नाही. सो बऱ्याच वेळा मला कमेंट आली होती की ह्या सोप्याची लिंक पाहिजे, आणि जे लोक शॉर्ट व्हिडिओ बघतात ना मोस्ट ऑफ ते माझे लाँग व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे मला लिंक्स काही देता येत नाही. पण त्यांच्यापैकी ज्यांना कुणाला ह्या सोप्याच्या कवरची लिंक पाहिजे असेल आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली नाही आहे, त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यात पहिली ही लिंक जी आहे तुम्हाला देते. मीशोवरून मागवलेलं होतं मी, खूप छान क्वालिटी आहे. बऱ्याच वेळा माझं वॉश करून झालेलं आहे. सो बघा, तुम्हाला हवं असेल ते तुम्ही चेक करून घेऊ शकतात. ह्या सोप्याची कवरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.
खूप दिवसानंतर जेव्हा आपण बेडशीट म्हणा किंवा सोफ्याचं कवर चेंज करून घेतो ना, तेव्हा कसं असं एकदम घर फ्रेश वाटायला लागतं. तसंच आहे, मी गार्डनमध्ये थोडं पण इकडच्या तिकडे काही केलं ना, मला माझं गार्डन पूर्ण फ्रेश वाटायला लागतं. असं वाटतं बाल्कनीचा लूक काहीतरी चेंज झाला आहे. म्हणजे काहीतरी काम त्याच्यामध्ये केलं की असं वाटते की चला दिवस आपला जो आहे तो सार्थक गेलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, आलामंडा जे मी आहे इथे येलो कलरचं फूल ज्याला आलेलं असतं, तर त्याला मी मागे दोरी बांधलेली होती. पण मला असं वाटत होतं की त्याला जे आहे ना, वेगळ्या साईडून व्यवस्थित अशी दोरी बांधून घ्यावी आणि म्हणजे त्याला थोडी खालून जर असली ना, तर त्याला ऊन पण मिळेल. कारण फुलं येण्यासाठी ऊन त्याला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बघा त्याने ग्रोथ जी आहे ना, खूप जास्त फास्ट पकडलेली आहे, कारण पावसाचं पाणी पण मिळतं आहे. आणि हा जो पावसाचा पिरियड आहे ना, तो त्याचा ग्रोविंग पिरियड आहे. आणि ह्या अशा कळ्या ज्या आहेत ना, मला असं वाटतं की थोडं खालच्या दिशेने असलं की सकाळचं ॲटलिस्ट 5-10 मिनिटाचं तरी त्याला ऊन जे आहे ते वरच्या साईडला जे आहे ते मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीने एक दोरी बांधून घेतलेली आहे. आता बाल्कनीतलं छोटंसं काम करून मन खूप प्रसन्न झालेलं होतं. म्हटलं आता थोडं जे आहे हेल्थ केअरकडे पण जे आहे ते लक्ष देऊयात. आणि कालच्या दिवशीत ना, मी सगळे जे माझ्याकडे आवडे उरले होते ना, त्यांचा मी ज्यूस बनवून ठेवलेला होता. तर तो मी फ्रीजमध्येच ठेवलेला होता. तो आता जरा वेळापूर्वी काढून ठेवला होता आणि आता इथे पिऊन घेते. आणि त्यामध्ये मी काहीच मिक्स करत नाही, म्हणून तो खूप जास्त आंबट असतो. त्यामुळे असे काही फेसचे रिॲक्शन जे असतात ना, ते बनत असतात. तो पिऊन झाल्यानंतर मी आता इथे स्वयंपाकाला लागलेली आहे. तर आज आहे शनिवार, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की नाही माहीत नाही, तर शनिवार आहे. आणि बऱ्यापैकी आमच्याकडे खानदेशमध्ये शनिवार म्हणा रविवार म्हणा बट्टी जी असते ना, वरणबट्टी, ती आमच्याकडे होत असते. आणि वांग्याची भाजी. मी खूप पूर्वी तुमच्यासोबत ह्या वरणबट्टीची रेसिपी शेअर केलेली आहे. अगदी खानदेशी पद्धतीने जशी होते ना, तशी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करते. कारण बरेच लोक नवीन जे आहेत ते जुडलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहीत नाही आहे. आणि हा जो पोर्शन आहे ना, जिकडे माझा हात पुरत नव्हता आणि मी डायरेक्ट बसून ते काढलं, हे माझ्यासोबत नेहमी होत असतं. आणि ते ज्यांचे लोकांची हाईट कमी असेल ना माझ्यासारखी, ते नक्कीच रिलेट करतील की फर्निचर आपण हाईटवर तर बनवून घेतो, पण तो काढण्यासाठी जो स्ट्रगल होतो तो खूप मोठा असतो. प्रत्येक वेळी स्टूल म्हणा किंवा चेअर आणणं पॉसिबल नसतं. मग एकतर डायरेक्ट तुम्ही हलके फुलके असाल तर मग डायरेक्ट किचनवर चढलं जातं, नाही तर मग असं काहीतरी बसून जे असतं ते निघत असतं. तर बघा, जी बट्टी बनवायची असते ना, त्यासाठी नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ असतं ना, त्यापेक्षा थोडं जाडसर दळायचं असतं. आणि नसेल तर मग त्यामध्ये तुम्ही रवा मिक्स करून घेऊ शकतात. आता माझ्याकडे जाडसर पीठ होतं म्हणून मी रवा काही त्यामध्ये मिक्स करत नाही. आणि आता मी इथे काय घेतलं आहे, ज्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, त्यामध्ये मी थोडे धने टाकलेले आहेत, बडीशोप घातलेली आहे, रवा घेतलेला आहे. ह्याला काय करायचं की आपल्याला फक्त थोडंसं क्रश करून घ्यायचं, जेणेकरून त्याचा थोडा चुरा झाला पाहिजे, किंवा कुठलाही जे आपण टाकले त्याचे असे 2-3 तुकडे जे आहेत ते झाले पाहिजे. म्हणजे त्याचा जो आपण खाताना जी बट्टी खातो ना, त्यामध्ये त्याचा तो क्रंच जो असतो ना, तो खूप मस्त येतो. आणि त्यानंतर मी त्यामध्ये तीळ घातली, हळद घातलेली आहे, जिऱ्याचं पावडर थोडंसं घातलं आहे, स्किप केलं तरीही चालतं आहे. आणि थोडं जास्त असं जे आहे ना, धण्याचं पावडर घालायचं, मीठ घालायचं चवीनुसार, आणि थोडासा जो सोडा असतो खायचा तो थोडासा घातलेला आहे. आणि जेवढं तुम्हाला पीठ घ्यायचं आहे तेवढं घ्या. तुम्हाला रवा मिक्स करायचा असेल तर रवा मिक्स करून घेऊ शकतात. आणि ह्या पिठाला ना मस्त थोडं तेलाचं मोहन द्यायचं, आणि पूर्ण एकजीव जे आहेत ना, म्हणजे तेलाचं मोहन दिलेलं असतं, थोडं जास्तच तेल टाकायचं, जेणेकरून छान खुसखुशीत मस्त अशा बट्ट्या येतात मग. आणि हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. आणि भिजवताना फक्त एक गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे, आपल्याला कडक भिजवायचं आहे. चपातीपेक्षा जेवढं तुम्हाला हार्ड भिजवता येईल तेवढं भिजवायचं, थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं. आणि काही झाकून वगैरे ठेवायची पण गरज नाही. भिजलं की डायरेक्ट तुम्ही जे आहे पुढची प्रोसेस स्टार्ट करून घेऊ शकतात. मी तुमच्यासोबत जे आहे 2 प्रकारच्या बट्ट्या बनवून दाखवते. अशा पद्धतीने बघा, एवढं हार्ड जे मी पीठ होतं ना, ते भिजवलेलं होतं. आणि लगेच मी बट्ट्या बनवायला सुरुवात करणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला 2 प्रकारच्या बट्ट्या ज्या आहेत त्या दाखवणार आहे. मी मोस्ट ऑफ आता जशी बनवते ना, मी अशीच बट्टी बनवते. आणि मला ह्याच पद्धतीची, मला असं वाटतं की म्हणजे ही लवकर पण होते आणि पाट पण आपल्याला जे पोळपाट असतं तेही काढायची गरज पडत नाही. अगदी फटक्यात झटक्यात पटापट गोळे बनवायचे आणि जे आहे ते वाफवायला ठेवायचे. तर मी इथे सिम्पली काय केलं आहे, असं हातानेच थोडा गोळा जो असतो तो स्प्रेड करायचा, त्यावर तेल लावायचं आणि त्याला जे आहे अशा पद्धतीने फोल्ड करून त्याचं पुन्हा एक मस्त असा गोळा जो आहे तो बनवून घ्यायचा. आणि म्हणजे बट्टीचा शेप त्याला देऊन द्यायचा आणि बस एवढं तयार होऊन जातं. आता तुम्ही वाफवण्यासाठी जाळी पण ठेवू शकतात. आता माझ्याकडे नाही म्हणून मी हा कुकर घेते आणि त्यामध्ये इडलीचं भांडं ठेवून त्यामध्ये मी 4च बट्ट्या आम्हाला पुऱ्या होतात, थोड्या मोठ्या साईजच्या बनवते मी आणि त्याच्यामध्ये ठेवते. बऱ्याच वेळा ना म्हणजे ह्या बट्टी डायरेक्ट उकडत्या पाण्यामध्ये टाकून पण तिला वाफवली जाते. राजस्थानची जी पद्धत बघितली ते तर दाल बाटी ज्याला म्हणतात, तर ते लोक काहीतरी कोळसा म्हणजे त्यामध्ये त्याला सगळं भाजून घेतात. सो वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि प्रत्येक पद्धतीमध्ये थोडी चव पण जी असते ती बदलून
बदलून जाते. आणि अशी बट्टी जी आहे ना ती माझी मम्मी बनवते लाटून. पण मला असं वाटतं की उगाच काय पाट भरावं, लाटणं भरावं, त्याला नंतर वॉश करावं, म्हणून मी तशा पद्धतीने बनवत असते. असं लाटून घ्यायचं जाडसर कसं तरी, असं काही शेपची काही आवश्यकता नाही आहे. लाटायचं कसं बसं, त्याला थोडंसं तेल लावायचं मस्त आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. एक्झॅक्टली फोल्डची जी पद्धत आहे ना ती काही मला आठवत नव्हती, कारण मी लग्नानंतर एकही वेळा अशा पद्धतीने बट्टी केलेली नाही आहे. पण माझी मम्मी बनवते अशी आणि बरेच लोक तिकडचे असेच लाटून बनवतात. सो अशा पद्धतीने तिला काहीतरी गोल करायचा आणि तिचा एक गोळा बनवायचा. म्हणजे कापल्यानंतर हिचे ना काप छान अशा फोडी दिसतात, छान म्हणजे लेअर असते ना तशी दिसते त्याची. चला असो, इथे माझ्या बट्ट्या ज्या आहेत त्या मस्त मी भांड्यात ठेवलेल्या आहे. पाणी आधीच मी उकळायला टाकलेलं होतं खाली आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. आता इथे माझ्या ह्या कुकरच्या म्हणजे ह्या कुकरच्या ना सिट्ट्याच होत नाही, म्हणून मी सिट्टी तशीच राहू दिली आहे. सिट्टी काढली ना की मग वाफवून आपण घेऊ शकतो त्याला. नाहीतर मग तुम्ही जर कढई वगैरेमध्ये असं जाळी वगैरे ठेवून तुम्ही जर करत असाल तर मग मला असं वाटतं की 20-1 मिनटं तरी लागतील व्हायला. कुकरमध्ये कसं हवा पूर्ण बंद होऊन जाते, मग थोडं लवकर होऊन जातं. 12 ते 15 मिनटात बट्ट्या ज्या असतात त्या होऊन जातात. आणि आपण किती जाडसर बनवतोय, किती मोठा त्याचा गोळा बनवतोय त्यावर पण डिपेंड असतं. चेक करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये फक्त चाकू जो आहे तो टाकून बघायचा. जर तो पूर्ण प्लेन बाहेर आला तर बट्टी जी आहे ती तयार झालेली आहे. आणि हो, बट्टी बाहेर काढल्यानंतर ना तिची काप करून जरा वेळ पडू द्यायची, म्हणजे थोडी थंडी होऊ द्यायची तिला आणि मग तळायला सुरुवात करायची. वरणबट्टी जितका फटक्यात संपणारा शब्द आहे ना, पण त्याच्यामागे पसारा तेवढाच निघतो. म्हणजे तरी बघा, मी 2च कुकर भरवते. तसं पाहिलं ना तर वांग्याची भाजी पण कुकरमध्ये बनत असते, भात कुकरमध्ये बनतो, डाळ पण कुकरमध्ये बनते, मी बट्टी पण कुकरमध्ये बनवते. आता ह्या 4 गोष्टी कुकरमध्ये बनत आहे, पण मात्र कुकर माझे भरतात 2च. त्यामागे खूप मोठं माझंवालं टाईम मॅनेजमेंट काय म्हणतात ना त्याला, असं की वर्क मॅनेजमेंट आपण त्याला म्हणू शकतो, तशा पद्धतीने करते मी. आता बट्टीचा कुकर तर इथे मी वॉश करून घेतला आहे. बाकी उरलेले तिघेही पदार्थ मी एकाच कुकरमध्ये बनवणार आहे. आणि म्हणजे मी आधी डाळ बनवून घेते, त्यानंतर मी भाजी बनवून घेते त्याच कुकरमध्ये काढल्यावर, आणि मग त्याच्यामध्ये राईस लावते, जेणेकरून भांडे कमी भरतील. आणि तरीही बघा, जेवणानंतर काय होतं ना की वरणबट्टीचं जेवण असं पोटभर होतं ना की इतके भांडे निघल्यावर अजिबातच इच्छा होत नाही. म्हणून मला जरा वेळ होता, कारण मी बट्टी कापून ठेवली होती, ती गार होणार होती. म्हटलं तेवढ्या वेळेमध्ये जेवढे काही 2-4 भांडे भरलेत तेवढे वॉश करून घेऊया, जेणेकरून जेवण झाल्यानंतर म्हणजे आपल्याला जास्त भांड्यांचा लोड येणार नाही, म्हणून तेवढे वॉश करून घेतले. आणि आता शेवटचा कुकर लावला आहे मी राईसचा. आणि आता बट्ट्या मी तळून घेणार आहे. पण जेव्हा पण वरणबट्टी होते ना तेव्हा म्हणजे काहीतरी असं तळण पाहिजेच असतं. मग ते तुम्ही कुरडई म्हणा किंवा पापड म्हणा, उडदाचा का पापड असे ना, किंवा मग आमच्याकडे सगळ्यात बेस्ट याच्यासोबत जर काही कॉम्बिनेशन असेल तर मग ते हे होतं की ज्या बाजरीच्या वड्या असतात ना त्या पण तळून खूप छान लागतात. तर बाजरीच्या वड्याही तळल्या जातात, पण आता माझ्याकडे काही नव्हत्या. मी गेल्या वर्षी, जर तुम्ही मला स्टार्टिंगपासून बघत असाल ना, तर मी बाजरी आणि गव्हाच्या अशा मिक्स करून वड्या बनवल्या होत्या. आणि तेव्हा काही रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेली नव्हती मी, आणि विचार केला होता ह्या वर्षी बनवेल म्हटलं मी. त्यासाठी मी थोडी बाजरी पण काढून ठेवली होती, मी थोडे गहू पण काढून ठेवले होते. पण हा पाऊस लवकर सुरू झाला आणि ऊन तसं काही पाहिजे तसं मिळालंच नाही मला, आणि तो रेसिपी माझी तुमच्यासोबत शेअर करायची राहिली आणि माझी बनवायचीही राहिली. चला, काही हरकत नाही. इथे बघा, आता मी मस्त बट्ट्या तळून घेते. एवढ्या बट्ट्या माझ्या तळून झाल्या की आजचं जेवण बनून तयार होणार आहे. तुमच्यापैकी कोणी खानदेशी नसून सुद्धा म्हणजे हा बट्टीचा प्रकार ट्राय केला आहे का, मला नक्की कमेंटमधून सांगा. सो चला, आता मस्त ताट इथं तयार झालेलं आहे. आम्ही छान जेवण करून घेतो. दुपारी जेवण वगैरे झाल्यावर सगळं अगदी निवांत होतं. म्हटलं जाऊ दे, आज मस्त जेवण केलं आहे, काही जास्तीचं काम करायचंच नाही. आणि आम्ही सायंकाळी जरा बाहेर गेलो होतो. आमचा अजिबात प्लॅन नव्हता की आम्ही स्टार बाजारला जाऊन जे आहे फ्रूट्स वगैरे घेऊन घेऊ. म्हणजे आम्ही उद्याच्या दिवशी जाण्याचा प्लॅन करत होतो, पण ज्या कामासाठी गेलो होतो आम्ही ते काम काही सक्सेसफुल झालं नाही. आणि पाऊस पण जरा निवांत होता. म्हटलं चला मग आलो आहे आता, इथपर्यंत तर जवळच होतं. मग आम्ही तिथेही गेलो आणि तिथून मग भरपूर जे आहे ते फ्रूट्स घेऊन आलो. आणि बघा, हे जे तुम्ही हे कंटेनर बघतायत ना, तर ते मी माझं चेस्ट ऑफ ड्रावर आहे ना, तर तिथे थोडा मेकअपचं सामान ऑर्गनाईज करण्यासाठी सध्या तरी 2 घेऊन आलेले आहे. टार्गेट तर माझं आहे की हळूहळू करून अजून 4-5 तरी घ्यायचे, पण एक साथ ते घेतले जात नाही. आणि याचं सेपरेट रिझन सांगायची मला काही गरज नाही. तुम्ही सगळे जाणून आहात की घरच्या लोकांना मनवणं किती कठीण असतं. त्यामुळे एक साथ न घेणं, हळूहळू 1-1, 2-2 जे आहेत ते जमा करायचे. आज 2 घेतले की पुढच्या वेळेला गेले की अजून एखादं घ्यायचं. असं करता करता 5-6 पाहिजे तर होतील ते 4-5 फेरींमध्ये जमा.
आणि बघा केवढे फ्रुट्स घेऊन आलो आहे आम्ही आणि एवढे फ्रेश फ्रूट आले होते ना तिकडे, की असं वाटत होतं सगळेच घेऊया. म्हटलं चला पुढचा जो वीक येणार आहे तो अगदी म्हणजे असं म्हणतात ना, की फ्रूटफुल असा जो आहे तो आमचा जाईल असं वाटतंय मला. कारण खूप छान मस्त क्वालिटीचे फ्रुट्स आलेले होते. तर बरेचपैकी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आता रात्रीच्या जेवणामध्ये काय एवढी भूक नव्हती. थोडी बट्टी पण पडली आहे सकाळची म्हणून जे आहे आम्ही जेवणामध्ये मस्त असं सँडविच बनवलं. कारण पियाचंही चाललं होतं, "मम्मा मस्त फ्रेश ब्रेड आणलाय, आपण मस्त सँडविच बनवू." म्हणून आज सँडविचचं जेवण आणि सकाळची वरणबट्टी ती आहेच थोडी. चला मग आता ह्या मस्त असे सँडविचसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.